ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। वृद्धाला गंभीर मारहाण प्रकरणात पोलिसांची ढिसाळ भूमिका, भुवड कुटुंबियांचे आमरण उपोषण सुरू। गुहागर तालुक्यातील वेलदूर येथील घरटवाडीमध्ये जमिनीच्या वादातून झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणात गुहागर पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे संताप व्यक्त केला जात आहे। गंभीर गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न झाल्याने ते मोकाट फिरत असून संपूर्ण परिसर दहशताखाली असल्याचा आरोप पीडित भुवड कुटुंबियांनी केला आहे। न्याय न मिळाल्यास 26 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केलं जाईल। या प्रकरणी मारहाण झालेल्या व्यक्तीला न्याय मागण्यासाठी पोलिसांना विनंती करण्याची दुर्दैवी वेळ येत आहे। पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने भुवड कुटुंबियांनी न्याय कोणाकडे मागावा, त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना आपली व्यथा मांडली आहे। यावरून गुहागर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। वेलदूर घरटवाडी येथे गणपत धाकू भुवड वय वर्ष 69 आणि त्यांच्या पत्नी शालिनी भुवड यांच्यावर लाकडी बांबू व लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात गणपत भुवड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पांडुरंग रघुनाथ भुवड वय वर्ष 60 आणि त्यांच्या 3 साथीदारांविरोधात गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहूनही पोलिसांनी अद्याप त्याला अटक केलेली नाही, ना कोणतीही कायदेशीर नोटीस बजावली। त्यामुळे आरोपी व त्याचे साथीदार गुहागर रानवी परिसरात मोकाट फिरत असून कधीही पुन्हा हल्ला होऊ शकतो अशी भीती पीडित कुटुंबाला सतावत आहे। भुवड कुटुंबियांनी निवेदनात म्हटलं आहे की आरोपींनी केवळ मारहाणच नाही केली तर जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या आहेत। असं असतानाही पोलीस प्रशासनाकडून प्रकरण गांभीर्याने घेतलं जात नसल्याने न्याय व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं। संपूर्ण गावात दहशतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे आरोपीचे मनोबल वाढल्याचा आरोप होत आहे। दरम्यान या प्रकरणामागे गुहागर न्यायालयात प्रलंबित असलेला जमिनीचा वाद आहे। न्यायालयात वाद प्रलंबित असतानाही संशयित पांडुरंग भुवड यांनी 3 कामगारांसह फिर्यादीच्या घरासमोरील बांध फोडण्याचा प्रयत्न केला। याला विरोध केल्यावर गणपत व त्याच्या पत्नीवर हल्ला करण्यात आला, तसेच शिवीगाळ व धमक्याही देण्यात आल्याचं तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणी गुहागर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे, मात्र तपासाच्या नावाखाली कारवाईला विलंब होत असल्याने पोलिसांवर तीव्र टीका होत आहे। या प्रकरणी अद्यापही आरोपींना अटक न झाल्याने भुवड कुटुंबियांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर।